सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। रावरी शहरातील गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्र चालवणाऱ्या तन्वीर हारून देशमुख याच्या विरोधात बोगस अवैध व्यवसाय केल्याप्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र अवैध व्यवसाय अधिनियम 1961 तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली असून बनावट पदवी प्रमाणपत्राचा वापर करून रुग्णावर उपचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। श्री शनेश्वर जयंती व शनी अमावस्या यात्रेनिमित्त 13 ते 19 मे या कालावधीत शनी मंदिर 24 तास सुरू ठेवण्यात येणार असून देवस्थानच्या विभाग प्रमुखांना त्यांची तयारी करण्याचे लेखी आदेश शनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिले आहेत। या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या कालावधीत मंदिर दर्शन व्यवस्था 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विविध माध्यमातून मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले ठेवणे बाबत मागणी होत आहे। मिरजगाव परिसरातील हॉटेल यशराज शेजारी असलेल्या अशोक रामभाऊ खिल्लारे यांच्या विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। गंगाराम राजनाथ असे मृत युवकाचे नाव असून तो पूर्वी हॉटेल शिवम येथे आचारी कर्मचारी म्हणून काम करत होता। मिळालेल्या माहितीनुसार अशोक रामभाऊ किल्लारे विहिरीजवळ गेले असता त्यांना पाण्यात अर्धवट तरंगत असलेला मृतदेह दिसून आला। त्यांनी तत्काळ शेजारील हॉटेलमधील नागरिकांना बोलावून घटनेची माहिती दिली आहे। राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानाचा फटका आता केवळ शेतीपुरता मर्यादित राहिला नाही, तर शेतीला आधार देणाऱ्या पूरक व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे। विशेषतः दूध व्यवसाय आणि कुक्कुट पालन क्षेत्रावर उष्णतेचा गंभीर परिणाम दिसून येत असून दूध उत्पादनात घट तर अंड्याच्या उत्पादनात कमालीची कमी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे। आधीच शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसताना आता पूरक व्यवसायातून मिळणारे उत्पादनही घटल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटाच्या विळख्यात सापडला आहे। मंगळवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला 1500 रुपये भाव मिळाला। कांद्याची 8365 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 900 ते 1500 रुपये भाव मिळाला। डाळिंबच्या 2350 क्रेटर्सची आवक झाली। डाळिंब नंबर 1 ला 161 रुपये ते 250 रुपये प्रति किलोला भाव मिळाला। डाळिंब नंबर 2 ला 121 ते 160 रुपये भाव मिळाला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महाराष्ट्राचे सुमारे 7 लाख कोटी रुपयांचे बजेट असताना 55% लोकसंख्या असलेल्या ओबीसींना सामाजिक न्यायाच्या योजना, विविध महामंडळे आणि शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी केवळ 0.6% इतकाच निधी दिला जातो। ओबीसींची एवढी मोठी लोकसंख्या असताना त्यांच्यावर अन्याय का केला जातो? आम्हाला सवतीच्या लेकराची वागणूक का देतात? असा सवाल ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे। कर्जतच्या राजकीय आराखड्यात उफाळून आलेल्या सत्ता संघर्षाच्या नाट्याचा फैसला बुधवारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तगड्या बंदोबस्ताचे नियोजन केले। मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीमुळे अविश्वास ठरावाची सभाच जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली। न्यायालयात 11 जूनला पुढील सुनावणी होत असून तोपर्यंत जैसे ते स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे। कोपरगाव तालुक्यात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याऐवजी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे। बाजारभाव कोसळल्यामुळे लाल सोने म्हणून ओळखला जाणारा कांदा आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाला आहे।
जामखेड तालुक्यातील दरडगाव येथे आई व तिच्या 1.5 वर्षीय मुलाचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. साळू शिवाजी चौरे व तिचा मुलगा विवांश शिवाजी चौरे अशी मृतांची नाव आहेत. ही घटना खर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दत्तूबा ढाळे यांच्या विहिरीत सोमवारी सकाळी 11च्या सुमारास दोघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह विहिरी बाहेर काढून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. संपूर्ण मानवजातीसमोर उभ्या असलेल्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक म्हणजे पृथ्वीच्या तापमानात होत असलेली सातत्यपूर्ण वाढ. ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द आता केवळ वैज्ञानिक चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित वास्तव बनला आहे. वाढते वैद्यकीय कारण, जंगलाची बेसुमार तोड, वाहनांची वाढती संख्या, प्रदूषण आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. त्याचे परिणाम आता जगभर स्पष्टपणे दिसून येत आहेत. टॉप 10 सह्याद्रीमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.